स्वच्छता आपण केली, पण तरी देखील लोक असं म्हणायचे की हे सगळं ठीक आहे, पण शेवटी मेट्रोवाल्यांना चांगले डबे आम्हाला असे का. त्यामुळे आता त्याचे उत्तर आपण शोधून काढलेलं आहे. आता पुढच्या काळामध्ये या सगळ्या ज्या काही आपल्या लोकल ट्रेन आहेत यांना आपण मेट्रो सारखे बंद दरवाजाचे डबे तयार करतो, या पूर्ण एअर कंडिशन आपण करतो आणि ठाणेकरांनी याच्यावर टाळ्या वाजवल्या, पुढच्या वाक्यावर टाळ्या वाजवाव्या की हे सगळं केल्यानंतरही एअर कंडिशन लोकल ट्रेन दिल्यावरही सेकंड क्लासचं तिकीट मात्र आता जेवढं तेवढंच आपण ठेवलेलं आहोत. म्हणजे कम्युनिकेशन करता आपण हा एक प्रयत्न केलाय. सोबत मोठ्या प्रमाणात आपण आता ई बसेस घेतो सगळ्या महानगरपालिकांमध्ये केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या माध्यमातून. कारण आपल्याला प्रदूषण जर कमी करायचं असेल तर एंड टू एंड ट्रान्सपोर्टेशन आपल्याला द्यावं लागेल. त्यामुळे ते प्रदूषण कमी करण्याचा प्रयत्न आपण या ठिकाणी चालू केलेला आहे. ई बसेसने आपण जोडतो. आणि यातला तिसरा टप्पा काय आहे? तिसरा टप्पा आहे MMRच्या ट्रान्सपोर्टेशनच्या इंटिग्रेशनचा. आपण मुंबईमध्ये इंटिग्रेशन केलं. आता सिंगल ऍपवर सिंगल तिकीटवर मुंबईमध्ये कुठलंही पब्लिक ट्रान्सपोर्ट तुम्हाला त्या ठिकाणी घेता येतं. आता पुढच्या टप्प्यामध्ये आम्ही MMRची सिंगल अथॉरिटी केली आहे. या अथॉरिटीमध्ये एका ऍपवर एका तिकिटावर MMR रिजनच्या कुठल्याही महानगरपालिकेत कुठेही तुम्ही गेला तरी त्या ठिकाणी मेट्रो असेल, त्या ठिकाणी सबअर्बन रेल्वे असेल, त्या ठिकाणची बस असेल किंवा मुंबईतली मोनो असेल किंवा पुढे वॉटर टॅक्सी जेव्हा सुरू करू तर वॉटर टॅक्सी असेल, एका तिकिटावर आपण त्याच्यावर ट्रॅव्हल करू शकाल आणि तुम्हाला तुमच्या ऍपवर त्याचा ट्रॅव्हल प्लॅन मिळेल. म्हणजे नियरेस्ट तुमच्या जवळ कुठल्या प्रकारचं पब्लिक ट्रान्सपोर्ट आहे आणि तिथलं तुम्हाला कुठे इंटरचेंज करायचं आहे अशा पद्धतीनं इंटिग्रेशन जे आहे हे इंटिग्रेशन आपण केलेलं आहे. त्यामुळे पब्लिक ट्रान्सपोर्ट सिस्टीम जी आहे ती ठाण्याची आणि MMR रिजनची अतिशय रोबस्ट आणि सगळी कनेक्टिव्हिटी म्हणजे हे जे 475 किलोमीटर आहे याच्यामुळे आपण उत्तर दक्षिण पूर्व पश्चिम कुठेही जा सगळीकडे पब्लिक ट्रान्सपोर्टची कनेक्टिव्हिटी आपल्याला मिळेल अशा पद्धतीने याचं आपण त्या ठिकाणी नियोजन केलं. वा वा वा, खूपच छान वाटलेलं आहे आम्हाला हे ऐकून. पण तरी थोडा एक अवघड प्रश्न हे मेट्रोचे मुंबईत इतके प्रकल्प होत आहेत पण आपल्याला ठाणेकरांना ऍक्च्युली मेट्रोमध्ये कधी बसता येईल? मला असं वाटतं की पहिल्या टप्प्यात तर ठाणेकरांना येत्या 2 वर्षातच मेट्रोमध्ये बसता येईल. पण सगळे टप्पे ठाण्याचे जे आहेत पूर्ण करायला आम्हाला 2030 साल उजाडेल. म्हणजे 29 पण थोडे त्याचे टप्पे जे आहेत ते आम्ही लोकार्पित करत जाऊ. पण अंतिम नेटवर्क जे आपलं पूर्ण व्हायचं आहे ते मात्र 2030 मध्ये सगळं पूर्ण होईल. पण तोपर्यंत ठाणेकरांना बहुतांश मेट्रो ही मिळालेली आहे. छान वाटते ऐकून. पण आता ही बुलेट ट्रेन आधी येणार की रिंग मेट्रो आधी येणार? दोन्ही आजूबाजूलाच येणार आहे. दोघांची कॉम्पिटिशन चाललेली आहे. बुलेट ट्रेन आधी येऊन गेली असती पण मध्यंतरीच्या काळामध्ये आपल्याला माहिती आहे की आमच्या दोजींना अचानक बुलेट ट्रेनचा राग आला आणि त्यांनी त्याला स्थगितीच देऊन टाकली आणि सगळी कामं थांबवून दिली. गुजरात साईडला काम चाललं होतं, महाराष्ट्र साईडला बंद होतं. पण शेवटी ईश्वराच्या मनात असतं ते होतं. त्यामुळे पुन्हा एकदा आमचं सरकार आलं, शिंदेसाहेब मुख्यमंत्री झाले, सगळ्या स्थगिती आम्ही दूर केल्या, पटकन ऍक्विजिशन केलं. आता अत्यंत वेगाने आमचं ते काम चाललेलं आहे आणि मला असं वाटतं की 2028 मध्ये आपल्याला बुलेट ट्रेन कदाचित या ठिकाणी पाहायला मिळेल अशी परिस्थिती आहे. बोलतोय तर मला अजून एक प्रश्न विचारायचा आहे. मुंबईचा कोस्टल रोड ज्याबद्दल खूप उत्सुकता असते, सगळ्यांनाच असते, तो ठाण्यात येईल का हो कधीतरी? म्हणजे तुम्ही कोस्टल रोड करण्याबद्दल काही विचार केलाय? बघा, मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो की 2 गोष्टी आहेत. आपण कोस्टल रोडचा जेव्हा विचार करतोय त्यावेळी एक तर मुंबई कोस्टल पासून तो विरारला जाणार आहे कनेक्टिव्हिटीचा हा थेट अलिबाग पर्यंत जाणार आहे. म्हणजे आपण जर विचार केला तर मुंबईला पूर्ण एक रिंग रोड आपण तयार करतो या कोस्टल रोडच्या माध्यमातून.